जशी एखादी आई आपल्या मुलाची काळजी घेता, तशी शेतकरी आपल्या झाडांची काळजी घेत असता। नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय शंभूराजे। मी प्रतीक नागप आणि स्वागत आहे तुमचा थेट कोकणामधून आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आपला मंच। तर मंडळी, मी परत इले माझ्या गावी फणस गावात। आता तुम्ही म्हणशाल सारखं गावात कशा जाता, तर आता डिसेंबर इलो आणि डिसेंबर नंतर ह्या वर्ष संपून जाणार। तर माझे या वर्षी सुट्टे थोडं बाकी होते, तर म्हटलं ते सुट्टे आताच घेऊया। आणि गावात पण आता थोडं काम चालू आहे, म्हणजे काजूच्या बागेत गवत कापूचा आणि काजूवरती फवारणी करूच्या कीटकनाशकची। तर म्हटलं आताच सुट्टी घेऊन गावात जाऊया। मी परवा दिवशी गावी इले आणि कालही जाऊन मशीन आणला, ग्रास कटर। आणि आता मी आमच्या काजूच्या बागेत आहे, इकडे बघू शकता तुम्ही। काजूच्या बागेत इले मी आता, आणि पप्पा थोडे बाहेर गेलेत, त्याच्यामुळे माका एकट्याच जेवचा लागला। आता मी मागे इकडे गावातच कापी होते, पण थोडा दमक झाला, तर म्हटलं बसूया। आणि लक्षात इले एक आपल्या तेवढ्यातच व्हिडिओ करूची, म्हणून मी आता कॅमेरा समोर इले। आणि आता माझा ब्रेक संपलो, तर आता मी परत जाते गवत कापूक। तोपर्यंत टाटा बाय बाय। तर मंडळी, आता वाजलो दुपारचं 1, माका भूक लागली आणि दमक पण झाला। तर आता मशीन बंद केलंय आणि मी घरी जाणार, जेवणार, आणि त्याच्यानंतर थोडा माका बँकेत पण जाऊचा। तर संध्याकाळी परत येऊन इकडे मशीन मारूच्या, तेव्हा काय पप्पा पण असतील, त्याच्यामुळे एवढं काही विषय नाही। आणि गेल्या वर्षी मशीन मारलेली, ती आता परत ह्या वर्षी मशीन खांद्यावर घेतले ना, तर थोडा दमक होता, त्याच्यामुळं जास्त पण दमलेला बरा नाही, कारण परत उद्या पण काम करूचा, सगळ्या एका दिवशी नाही। तर मंडळी, सांगूची गोष्ट म्हणजे की माझी सुट्टी अशाच टायमिंगला असता जेव्हा शेतीचा सीझन असता, म्हणजे एक भात लावणी, भात कापणी, किंवा अशी काजूच्या बागेत गवत वगैरे मारूचा असता, फवारणी करूची असता, अशा टायमिंगला मी सुट्टी घेत आहे। कारण मी जेव्हा लावणी वगैरे असता ना, तेव्हा मी पहिला आई पप्पांना विचारते की, आणि त्याच्यानंतर मग मी सुट्टी टाकते। आणि जेव्हा मी सुट्टी टाकते ना कंपनीमध्ये, आणि जेव्हा बोलते की मी आता गावात जाणार आहे, तेव्हा माका जे माझ्या टीमचे मेंबर आहेत, मित्र आहेत माझे, ते माका असे बोलतात की MNC वाला शेतकरी, कॉर्पोरेटवाला शेतकरी। तर एक वेगळाच आनंद भेटता, कारण मी गेल्या वर्षी माझ्या मित्रांका घेऊन इलेलो गावी, आणि त्यांनी त्यावेळी माझी शेती बघलानी, आमची शेती बघलानी, त्याच्यानंतर काजूचे झाडं वगैरे बघलानी, आणि त्याच्यानंतर त्यांना पण समजलं की यांची पण म्हणजे शेतकरी आहे किंवा शेती वगैरे करतात आहे। तर त्याच्यामुळे ना ते असे बोलतात माका की नागप शेतकरी किंवा असे काहीतरी बोलतात, तेव्हा एक वेगळा आनंद भेटता। कारण मी दोन्ही लाईफ जगत आहे, एक गावात येऊन शेती वगैरे करणार, त्याच्यानंतर मुंबईत
एका कंपनीत जॉब करताय तर एक वेगळंच आनंद भेटता माका त्याच्यात. ते ऐकून एक वेगळा समाधान भेटता. खूप जण बोलतात की आंब्याच्या शेतीपासनं किंवा काजूच्या शेतीपासनं चांगल्यापैकी इन्कम भेटता. इन्कम तर भेटता पण तेवढी मेहनत पण करूची लागता. कारण जेव्हा पाऊस चालू झालो तेव्हा त्याका खत पाणी घालूचा लागता. त्याच्यानंतर आता बागेतली साफसफाई करूची लागता. त्यानंतर परत जेव्हा मोहर येता तेव्हा त्यांच्यावर कीटकनाशकची फवारणी करूची लागता. म्हणजे जशी एखादी आई आपल्या मुलाची काळजी घेता तशी शेतकरी आपल्या झाडांची काळजी घेत असता. आणि 90% तर निसर्गावर अवलंबून ना. कारण आता तुम्ही बघू शकता आता अजूनपर्यंत पाऊस चालू होतो. आता कुठे एक 15-20 दिवस झाले पाऊस कमी झालो. त्याच्यानंतर काजू किंवा आंब्याक मोहर येणार, त्याच्यानंतर त्याका छोटी छोटी फळं लागणार. आणि शेतकऱ्याच्या मनात अजून एक भीती असता की थंडी जास्त पडली, धुका जास्त पडला तर तो मोहर करपून जाता किंवा खराब होऊन जाता. त्याच्यानंतर जास्त किडे वगैरे पडले तर तो मोहर असता ना, तर ते छोटी छोटी फळं तयार होतात ना ती खराब होऊन जातात. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. ह्या गोष्टींना शेतकऱ्याक सामोरं जावं लागतं. आणि त्याच्यानंतर ज्या काय उरत फळ किंवा आंबे, काजू जे उरतील त्याचा काय उत्पन्न भेटत त्या खरा शेतकऱ्याचा उत्पन्न असता. पण शेतकरी एक असो आहे जो प्रामाणिकपणे आपल्या बागेसाठी किंवा झाडांसाठी मेहनत करीतच असता. आणि बाकी सगळा देवावर सोडता की याच्यातून किती उत्पन्न भेटो किंवा न भेटो, पण तो मेहनत प्रामाणिकपणेच करत असता. तर मंडळी आता वाजले संध्याकाळचे 6 आणि हळूहळू काळोख पडत चाललो. तर मशीन आता मी बंद केलं आहे आणि घरी जाणार. कारण माका पण दमक झाला. सकाळपासून कंटिन्यू मशीन चालवत आहे त्याच्यामुळं जास्त दमक झाला. आणि गावात तर बऱ्यापैकी कापून झालेला. छोटी छोटी झाडं आहेत ती उद्या सकाळी येऊन मी आणि पप्पा तोडून टाकणार. त्याच्यानंतर 2 दिवस तर फवारणी लागणार. कारण घराकडनं आमका पाणी आणूचं लागता. त्याच्यानंतर फवारणी करूची असता. तर परवापासून फवारणी चालू करणार. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.